फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चिन्मय आणि प्रशांत जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ओपनिंग बॅटर पहिल्या षटके पॉवर प्ले असणार आहे, नोंद घ्यायची आहे. तीन षटकांचा सामना असेल. पहिली ओव्हर ही आपल्याला पॉवर प्लेची असणार आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, याची नोंद घ्यायची. उमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिली सेमीफायनल जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल आणि जो हरेल तो वर्षभर नक्कीच या स्पर्धेची वाट पाहेल. उमेश सर गोलंदाजी मार्कवर यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चिन्मय यांचा प्रयत्न फसला. डॉट बॉलने होते सुरुवात सेमीफायनलच्या मॅचला. तीन षटकांचा सामना असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चिन्मय यांचा. ऑन साइडला खेळलेला फटका आणि सिंगल नक्कीच भिडेल. यावेळी सिंगलनी स्कोर कार्डला देखील सुरुवात होताना पाहायला भेटते. 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव झाले. धाव फलकावर डीमा स्पेक्ट्रम फार्मा यांची. यावेळी प्रशांत आहे स्ट्राईकवर. थोडीशी शफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय, पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येत आहेत चौकार प्रशांत यांच्या बॅट मधून. एक महत्वपूर्ण मॅच आणि त्यावर प्रशांत यांची खेळी पाहायला भेटते. चौकार पाहायला भेटतोय आणि चौकारावर धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला भेटते. पाच धावा झाल्या धाव फलकावर. या सेमीफायनलच्या मॅच हा चौकार पाहायला भेटतोय प्रशांत यांच्या बॅट मधून. फुलटॉस होता. लोअर फुलटॉस सागर आहे तिथे. कॅच होईल का? कॅच सुटलेली आहे. आणि एक महत्वाची मॅच सेमीफायनलची मॅच, त्याच्यामध्ये तुम्हाला चुका करून जमणार नाही. लॉंगअपच्या क्षेत्रात कॅच उडवली होती प्रशांत यांची. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेले प्रशांत त्यांची कॅच सोडली तुम्ही. आणि पाहूया येणारे चेंडू काय करते. चिन्मय यावेळी बॅकफुटला गेले. अगदी मिडॉनच्या वरून पाडून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी स्वतःसाठी जागा बनवली. बॅकफुटला गेले आणि मिडॉनच्या वरून या चेंडूला खेळून काढले आणि चौकारासाठी पाठवून दिले. 10 धावा झालेत. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 5 चेंडू आणि 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका. लॉंगअपच्या क्षेत्रात सागर देते होते आणि चेंडूवर आले आणि त्या दरम्यान सिंगल पूर्ण केली जाते. या सिंगल बरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला भेटतोय. एका षटकाच्या अखेरीस बिनबाद 11 धावा झाल्या आहेत. टीम स्पेक्ट्रम फार्मा यांच्या सेमीफायनलची मॅच. अंतिम 2 षटक आणि 12 चेंडू मध्ये किती धावा येणार? 11 धावा झालेत. प्रणव येत आहेत. मागील मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅच भेटत होती, परंतु त्यांनी आपली मॅन ऑफ द मॅच अमर यांना डेडिकेट केली. तेच प्रणव ज्यांनी 2 झेल देखील टिपले या सामन्यामध्ये आणि एक झेल तर एका हातात अगदी टिपलेला आहे. तेच प्रणव गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल पाहायला भेटतोय चिन्मय यांच्या बॅट मधून आणि सिंगल वरच समाधानी राहावं लागतं प्रशांत आणि चिन्मय यांना.
पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईकवर येत आहेत. धावसंख्येत एक भर पडताना पाहायला भेटते. 12 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना एका चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ अजून देखील या ठिकाणी शिल्लक आहे. त्यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रशांत यांचा अयशस्वी ठरतोय. डॉट बॉल पाहायला भेटतोय प्रणव यांच्या माध्यमातून. एक महत्वाची मॅच फायनलच्या आधीची फायनल म्हणजे सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटते. सेमीफायनल नंबर 1 त्यानंतर दुसरी सेमीफायनल. बघूया या मॅच मध्ये फायनलला कोण दाखल होतंय. यावेळी वेगवान चेंडू पाहायला भेटतोय. वाईटची मागणी करतायत तिथे प्रशांत, परंतु पंच अक्षय सुर्वे यांचा डिसिजन मात्र ठाम आहे. हा व्हाईट बॉल नसणार आहे. डॉट बॉल पाहायला भेटतोय प्रणव यांच्या माध्यमातून. स्लो रन पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतो. आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू तिथे आहेत सागर. बॉल पकडतील आणि फेकी करतील. इथे काय पाहायला भेटतंय, कोऑर्डिनेशन चुकीचा. मैदान सोडावं लागतंय. एक गडी तर नक्कीच बाद होणार आहे. बाद कोण होणार आहे देखील पाहायचं आपल्याला. प्रशांत यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटच्या या ठिकाणी पतन होतंय. स्पेक्ट्रम फार्मा यांना पहिला झटका लागतोय तो प्रशांत यांच्या रूपात. चार चेंडूचा खेळ झाल्याने 13 धावा झाल्यात. प्रशांत गड बाद होत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न त्यांचा अयशस्वी ठरला. बॅटर येत आहेत नॉन स्ट्राईकला. प्रवीण यांना पाहू शकतो आपण. पुढे सरसावले. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट पुश केला चेंडूला. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न होणार का. तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली जाते का. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. रनआउट असणार की नाही. रनआउटचं अपील केलं जातंय. नॉट आउट असणार आहे. त्यामुळे नक्कीच 3 धाव पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली. चांगला डायरेक्ट हिट पाहायला भेटला, परंतु प्रवीण क्रीज मध्ये पोहोचले होते. त्यामुळे हा नक्कीच रनआउट नसणार आहे आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 16 धावा झाल्यात. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या वरून खेळून काढलाय. प्रवीण यांनी सिंगल पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चपळाई पाहायला भेटते. दोघांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. 2 धावांची भर. धावसंख्येत 18 धावा झाल्यात. अठरा धावा झाल्यात. षटक देखील या ठिकाणी संपलंय. 2 षटकांचा खेळ झाला. 1 गडी बाद आणि 18 धावा स्पेक्ट्रम फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचंय. थर्मोलॅब आणि वर्ल्ड लाईन टॉस करून घ्यायचंय. थर्मोलॅब आणि वर्ल्ड लाईन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. नोंद घ्यायची आपण. अमर येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू थोडासा टप्पा पडला आणि कट झाला बाहेरच्या बाजूने आणि डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक अंतिम षटक असणार आहे. 3 षटकांचा सामना असणारी सेमीफायनल. अकू टप्प्याचा चेंडू त्याला कव्हर्सला खेळून काढायचा होता. मागील बाजूला चेंडू मार्गस्थ झाला आणि सिंगल नक्कीच भेटेल. 19 धावा झाल्या धाव फलकावर. अंतिम 4 चेंडू.
त्या तिसऱ्या षटकातील आणि पाहूया या 4 चेंडूवर किती धावा येत आहेत. प्रवीण स्ट्राईकवर. फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू हवेत आहे आणि कॅच होईल का. प्रणवनी मागील मॅच मध्ये 2 कॅच अप्रतिम पकडल्या होत्या, त्याच प्रणव यांच्या हातातून कॅच सुटतोय. आणि त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर प्रवीण आणि चिन्मय यांनी 2 धावा पूर्ण केल्या. 21 धावा पाहायला भेटतात धावफलकावर. अंतिम 3 चेंडू पाहायला भेटतील आपल्याला या षटकातील अमर यांच्या. फुललेंचा चेंडू खोदून काढला यावेळी ऑन साइडला. वाडी स्ट्रॉंगरला खेळाडू तेथे आहेत. सिंगल पूर्ण केली जाते आणि रनआउट असणार आहे. दुसऱ्या धावेसाठी चिन्मय यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं या ठिकाणी पतन होताना पाहायला भेटतंय. 2 गडी बाद होत आहेत आणि 22 धावा झाल्या धावफलकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश यांना पाहू शकतो आपण. नॉन स्ट्राईक एंडला त्यांना जाताना पाहतोय. प्रवीण आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा झालेत. 2 गडी बाद आणि 22 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. अंतिम 2 चेंडू शिल्लक. आडव्या बॅटने पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिजन मध्ये प्रणव तेथे आहेत, परंतु यावेळी कोणतीही चुकी करत नाहीयेत. यावेळी प्रवीण यांना देखील मैदान सोडावं लागतं. अजून एका विकेटचं बदल. 22 या धाव संख्येवर तिसरा गडी बाद होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालाय. तर एका बाजूला आपण पाहिलं तर वर्ल्ड लाईन यांनी टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तर थर्मोल यांना फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जसा टप्पा पडला आणि कट झाला बाहेर बाजूला. व्हाईट बॉल पाहायला भेटतोय आणि त्यावर आलेली विकेट. रनआउटची विकेट पाहायला भेटते. प्रथमेश यांचा प्रयत्न होता की स्ट्राईक घेण्याचा. नवीन फलंदाज येत आहेत. सनन समीर बाद झाले आहेत आणि प्रथमेश आहेत स्ट्राईकवर. अमर गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुललेंचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि ज्या प्रथमेश यांनी स्ट्राईक घेतला होता त्या प्रथमेश यांना देखील मैदान सोडावं लागतंय. आणि या ठिकाणी खेळ देखील संपलेला आहे 3 षटकांचा. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 23 धावा. 24 धावा करायच्या आहेत त्या विजयासाठी टीम इंडको यांना. 24 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 23 धावा झाल्या आहेत. थर्मलअपचे राकेश यायचं. राकेश 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 बॉलर 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 बॉलरचं नाव काय दिलं नाही इकडे. राकेशच आहे. बॉलर बॉलर तो बॉलर लेफ्टी बॉलर. हा यादव नाही. यादव नाही काय वैती एक आहे. वैती काय हा वैती आहे.
राकेश सावरा यायचंय आपल्याला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याचा राहिला होता, तो घेण्यासाठी आपण यायचंय. ऋषी लोखंडे आपल्याला विनंती करतो की राकेश सावरा यांना मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे, ज्यांनी चांगली गोलंदाजी देखील केली होती. ऋषी लोखंडे त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील. अभिनंदन राकेश. 3 गडी ज्यांनी बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. एकाच ओव्हरमध्ये 3 गडी बाद करण्याचा त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. राकेश, खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद ऋषी. सूरज आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 24 धावा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सेमीफायनलची मॅच, पहिली सेमीफायनल आपल्या समोर रंगताना पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कोट चिन्मय पहिले षटक हे पॉवर प्लेचा असणार आहे, त्यामुळे बघूया या षटकामध्ये काय घडतंय. स्ट्राईकवर आहे ते सूरज, नॉन स्ट्राईक एंडला उमेश आणि गोलंदाजी मार्कोट चिन्मय. फुलर लेनचा चेंडू होता, परंतु अगदी दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटली. व्हाईट बॉलने होते सुरुवात. स्कोर कार्डला देखील सुरुवात होताना पाहायला भेटते. सेकंड इनिंगच्या खेळाला देखील सुरुवात होताना पाहायला भेटते. 1 धाव झाली आहे धावफलकावर इंडोको यांच्या संघाची. इंडोको रेमिडेज पुढे आले. कव्हरच्या वरून खेळून काढले सूरजांनी. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? थोडीशी पडझड पाहायला भेटते या ठिकाणी सूरज यांच्या माध्यमातून. या बॉलसाठी ऑफसाईडचे सर्व प्लेयर या चेंडूसाठी धावून गेले, परंतु 2 धाव वाचू शकले नाही आणि 2 धाव पूर्ण केल्या सूरज आणि उमेश या जोडीने. 3 धावा झाल्यात. एका चेंडूचा खेळ झालाय. सेमीफायनलची मॅच जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल. पाहूया. सफल झाले. स्वतःसाठी जागा बनवली या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार नक्कीच भेटेल. सूरज यांच्या बॅट मधून फटका पाहायला भेटला. ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाले. स्वतःसाठी जागा बनवली आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. 4 धावांसाठी. 7 धावा झाल्या धावफलकावर. पुढे सरसावले. यावेळी लॉंग अंगच्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय. यावेळी पुन्हा एकदा सूरज यांच्या बॅट मधून 4 धावांनी धावफलक पुढे देखील जाताना पाहायला भेटतोय. 11 धावा झालेत. प्रयत्न आहे सूरज यांचा की लवकरात लवकर मॅच संपवायची आणि लवकरात लवकर फायनल मध्ये दाखल व्हायचंय. एकदा सफल होऊन घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल नक्कीच असेल यावेळी. अवंतर धावेची भर पडते. धावसंख्येत 12 धावा झाल्या धावफलकावर. यावेळी पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सूरज यांचा. यावेळी प्रयत्न फसला. थोडंसं गती परिवर्तन पाहायला भेटलं चिन्मय यांच्या माध्यमातून. स्लो रन पद्धतीचा चेंडू होता आणि डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा झाल्या धावफलकावर. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय. चेंडू थांबेल की जाईल पाहूया. पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण केल्या सूरज आणि उमेश या जोडीने.
ऑफस्टमच्या बाहेर सफल तर झाले होते, परंतु त्याच बाजूला खेळून काढलंय आणि शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल आहे, एक बॉल असणार आहे. 15 धावा झाल्यात. अंतिम चेंडू असेल या षटकातील. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सूरज यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र येत आहेत ते उमेश सर स्ट्राईकवर येत आहेत. प्रयत्न होता की कव्हरशावरून खेळण्याचा, प्रयत्न फसला उमेश सरांचा आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 15 धावा झाल्या टीम इंडको रिमेडीज यांच्या. प्रवीण येत आहेत गोलंदाजीसाठी. 15 धावा झाल्या आहेत, 24 धावा करायच्या आहेत आणि अजून देखील 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम इंडोको रिमेडीच्या लिमिटेड या संघाला. दुसरं षटक घेऊन प्रवीण दाखल होत आहेत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना सामना करतील सूरज. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि शतकक्षणात थोडासा बदल पाहायला भेटतोय. स्ट्राईकवर आहेत ते सूरज सर. फुलल यांचा चेंडू यावेळी स्वतःसाठी यॉर्कर बनवून घेतला. सूरज यांनी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. अनेक डॉट बॉल पाहायला भेटला तो प्रवीण यांच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपलेली नाहीये. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार एकदा कव्हरच्या वरून खेळलेला आहे. सूरज यांच्या बॅटमधून फटका पाहायला भेटतोय. चेंडू मात्र थांबणार नाही आणि जातोय सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळी हल्ला चढवलाय प्रवीण यांच्या विरोधात. सूरज यांच्या माध्यमातून चौकार पाहायला भेटतोय. 4 धावांनी पाहायला भेटते. 19 धावा झाल्यात. धावांचं समीकरण मात्र बदलून टाकलंय ते सूरज यांनी. 19 अवघ्या 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. स्ट्राईकवर आहेत ते सूरज. प्रवीण यांचा सामना करतील. पुढे सरसावले. कडक फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी. एका धावेची आवश्यकता आहे. चौकार नक्कीच असणार आहे. एका धावेची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. विजयासाठी 1 धाव कंपल्सरी चेसिंग असणार आहे, त्यामुळे 1 धाव तुम्हाला करावीच लागणार आहे. सूरज यांची लाजवाब बॅटिंग पाहायला भेटली. चौकार पाहायला नक्कीच भेटले आपल्याला. सिंगल आणि सामना जिंकलाय तो इंडोको रेमेडीज लिमिटेड यांनी. विजयी संघाचं अभिनंदन. तर स्पेक्ट्रम फार्मा आपलं देखील कौतुक करावं तितकं कमी. आपण यायचंय मोमेंटो कलेक्ट करायला. स्पेक्ट्रम